इकडं मासे फ्राय होऊ तर आता इकडं तवा ठेवली मी भाकरी करायला. चला मी आता भाकरी करून घेते पटकन. भात पण झाले, किचन आवरून झालं. एवढे भांडे घासले, व्यवस्थित पुसून करून घेतले, सगळं क्लीन झालं. तुमच्या भाऊजींनी मासे आणून दिलेत. चला आता हे बघू कसले मासे आहेत ते. हे चिलापी आहे आणि ही कोणता आहे माहीत नाही, पण त्यांनी तुमच्या भाऊजीने म्हणलेत की गावरान मासा आहे म्हण, जी की त्यांनी लहानपणी खाल्ले होते ही मासा, म्हणून हे आणलेत. आणि हे आता चिलापी तर सगळ्यालाच माहीत असन. आता ह्याला धुवून घेते मस्त आणि ह्याची भाजी करणार आहे आणि ह्याला फ्राय करणार आहे. चला मग आता ह्याला धुवून घेते मी पटकन. साफ करून घेतले आता व्यवस्थित. चला आता मी ह्याला लिंबू तेल लावून घेते. आता स्वच्छ धुवून घेतले, हे बघा. याच्या मुंड्या बिंड्या सगळं काढून व्यवस्थित साफ करून घाण होते. आणि त्याच्या ह्या माशामध्ये बघा हे अंडे निघालेत. आता ह्याचं काय करायचं मला तर काही येत नाही, तरी पण ठेवते. भाऊजी आल्यानंतर बघू काय करायचं काय नाही ते ह्याचं. तोपर्यंत मी आता ह्याची घेते तयारी करून. तयारीसाठी अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, 2 लिंबू आणि टमाटर. आता हे अद्रक लसूण फ्राय करायला पण लागणार आहे आणि भाजीला पण लागणार आहे. आणि लिंबू आता पिळून घेण्यासाठी आहे आणि भाजीला कांदा आणि टमाटर. चला मी कापून घेते पटकन. स्वयंपाकाला कितीला लागले? 4 वाजता लागलेले आहे स्वयंपाकाला. का तर ही माशाचं जेवण म्हणजे लय चिकट राहतं, म्हणजे लयच किचकट राहते काम. धुवायचं व्यवस्थित आणि करायचं, त्याच्यामुळे मी लवकर लागले. चला आता मी घेते कापून. आता भाजीचं मी साहित्य कापून घेतले आणि इकडं कांदा, टमाटर, अर्धा लिंबू आणि काय म्हणतात डाळव्याचं पीठ आहे. आणि इकडं मसाला काळं तिखट आणि हळद आणि लाल मिरची. आणि इकडं फ्राय करायचा मसाला टाकून घ्यायचा. ह्याच्यामध्ये मीठ, थोडंसं लाल मिरची आणि हळद टाकून घेतले. आणि हे अनमोलचा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे 65चा. चला आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते, मिक्स करून घेते पटकन. लिंबू ह्याला पण लिंबू पिळून थोडंसं मुरू द्यायला ठेवले. आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते आणि मसाला टाकून घेते. मसाले टाकून मिक्स करून घेतलेले आहे. ह्याला 5-15 मिनटं मुरू देणार आहे. ह्याला फुने टाकण्यासाठी तेल ठेवले आणि इकडं फ्राय करण्यासाठी तेल गरम करायला ठेवले बघा. चला आता कांदा टाकून घेते. तेल गरम झाले, आता कांदा टाकून घेते. लाल झालेले आता टमाटे टाकून घेते. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली. आता अद्रक लसूण, कांदा, टमाटर मऊ झालाय. आता हे मसाले टाकून घेते. हे पण फ्राय झाले. आता हे जे आपण डाळ वाटून घेतली डाळव्याची ते टाकून घेणार आहे. थोडीच टाकते, वरून आणखी एवढं खोबर टाकून घेऊ आपण. फ्राय चांगलं होण्यासाठी, शिजून घेण्यासाठी थोडंसं मी पाणी सोडणार आहे याच्यामध्ये. आता मस्त तेल सोडते, फुल करते गॅस. माझी रेसिपी कशी वाटते ते कमेंट्समध्ये सांगा. मला भाज्या जमत्यात का ते पण सांगा आणि खायला पण या. मस्तपैकी माशाची भाजी तर फ्राय झाल्यावर का तेल किती सोडले बघा मसाल्याने. आता ह्याच्यामध्ये मी मासे सोडून घेते. आणि ही मासा का एकच उकळीमध्ये बंद करून टाकायचं. आता गाळ करून ठेवू चाल. थोडंसं हलवून घेते. झाला. आता पाणी सोडते, जेवढं लागते तेवढंच पाणी सोडायचं. मी एवढंच करणार आहे भाजी. आता ह्याच्यावरून मी कोथिंबीर सोडून घेते थोडीशी. आणि चवीनुसार मीठ राहिलं ना, चवीनुसार मीठ टाकून घेते थोडंसं.
कमेंट्समध्ये सांगा भाजी कशी वाटली. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चला आता मी फ्राय मासा करून घेते. आता तेल गरम झालेलं आहे माझं. आता ही मासा मी ह्याच्यामध्ये सोडून घेते. तेल लई गरम झाले. आता उडतं का काय की. तळायला सोडले. आता इकडं उकळून झालेली आहे, शिजून पण झाले. आता मी ह्याला बंद करून टाकते आणि झाकून ठेवते. भाजी तयार झाली. आता इकडं मासे फ्राय होऊ लागले, इकडं भात शिजत आहे. कशी वाटते माझी रेसिपी कमेंट्स करा, शेअर करा. शेअर करणं गेलं, सबस्क्राईबर करणं गेलं, कमेंट्स करणं. माझ्या रेसिपी आवडण्या गेल्यात का तुम्हाला. इकडं मासे फ्राय होऊ लागले. तर आता इकडं तवा ठेवली मी भाकरी करायला. चला मी आता भाकरी करून घेते पटकन. भात पण झालेला आहे. फ्राय होत आहेत मासे. फ्राय झाले बघा, इकडं काढून घेतले फ्राय झालेले, फ्राय करायला टाकले. आता भाकरी करून घेते पटकन. भाकरी पण झाल्या माझ्या आणि मच्छी फ्राय पण झाली बघा. भांड्या इथं घासून घेते पटकन. मस्त माशाच्या वासाच्या भांडे म्हणले गेले वास मारते सगळा. आता घेते मी पटकन आवरून किचन बिचन सगळं. सगळ्यांचं जेवण झालं. आता हिनं अभ्यास करत बसले इथं. आता आम्ही झोपणार. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. बाय. गुड नाईट, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज शाबू बनवायचा आहे. त्याची काही रेसिपी होणार नाही, पण खाऊन पिऊन निवांत होणार आहे. सगळ्यांना शुभेच्छा बरं काय आणखीन एकदा. आणि व्हिडिओ कसा वाटते ते कमेंट्स करा. आता बाकीची कामं आहेत ते तुम्हाला दाखवते. नाश्ता तीन झालेला आहे शाबूचा तीन. आता भांडे पलेत, किचन आवरून घ्यायचे का एवढं. आता व्यवस्थित चकाचक करून घेते पटकन. ब्रह्मकमळचं रोप लावले मी. बाहेर एक आहे, तेव्हा सांगितले होते फुल लागले म्हणून, पण फुल लेकरावनी तोडून टाकले. तर आता आणखीन एकदा ही आणून ठेवले इथं. कपड्याची मिशन लावले हे बघा. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडतात का कमेंट्समध्ये सांगा बरं का. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून की मला परत आणखीन व्हिडिओ करता येते. तर चला मी आता पटकन आवरून घेते. तुम्ही म्हणताल रोज हेच बोलते हेच करते, तसं नाही. तुमचा सपोर्ट असला की मला पण बरं वाटते. आणि तुमच्या सपोर्टमुळं तर माझी आयडी पुढे चाललेली आहे. तुम्ही आहात म्हणून मी हा, कळलं का. त्याच्यामुळं मला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी रोजचे रोज तुम्हाला दाखवत जाईन. रेसिपी पण दाखवेल आणि माझा रोजचा रुटीन काय आहे ते पण दाखवेल मी. चला मी एवढे भांडे घासून घेते, किचन आवरून घेते, मग बोलते तुमच्यासोबत. किचन आवरून झालं व एवढे भांडे घासले, व्यवस्थित पुसून करून घेतले, सगळं क्लीन झालं. आपण बंद पडले मिशन. आता हे कपडे वाळून घेते पटकन. आता वेदिका वरून पुसत ठेवलेले. झालं का ग पुसायचा. पायऱ्या पुसत ठेवलेले नाही, सगळं क्लीन करून घेणार आहे व्यवस्थित. आज झाडं क्लीन करणार आहे व्यवस्थित, तोडून ते कटिंग करणार आहे झाडांची. आता हे वाळून गेले गुलाबाचं झाड. आता ह्याच्यामध्ये आंब्याची कोय लावणार आहे, रोप आले आंब्याचं. आता हे आंब्याचं झाड एवढं मोठं झाले, इकडं पण झालं, इकडे ही व्यवस्थित ठेवले. आता करून घेते मी क्लीन. आता ही व्यवस्थित का आंब्याचं रोप आले बाई. आता ह्याच्यात लावून घेते, या कुंडीमध्ये क्लीन व्यवस्थित करून लावून घेते. कुंडीमध्ये कढीपत्त्याचं झाड लावून घेणार आहे मोठ्या कुंडीमध्ये. आता हे काढून घेते इथला. बटाट्याचे चिप्स तळून घेऊन आला, उपास आहे.
ऑनलाईन मागवलं होतं. इकडे तेल गरम करा ठेवले. मी इकडं फडशी पुसून घेऊलेले. इकडे पुसून घेतले सगळं वरून आल्या. हाय फ्रेंड्स, तर दुपारची वाजलेली आहे 6. तर आमच्या घराच्या पाठीमागे तर काहीतर जाळत होते. सगळ्या सोसायटीमध्ये धूर झाला होता. इथले आमचे बाजूचे जे इथं थनीतलं झाड कापलेत. तिकडं जाळीत वाटतं काय तर आताच पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे सगळीकडे ग्रीन झाले. तुमच्याकडे पडला होता का नाही पाऊस कमेंटमध्ये सांगा. तर चला, मम्मी विचारत होती की झाड कोण जाळले, म्हणजे पपईचं झाडले का, म्हणजे पपईचं झाड जाळलंय का. तर पपईचं झाड होतं आमचे तिकडं आहे, सेफ आहे पपईचं झाड. ह्यांच्या इथलं झाड काढलेत, तिथं आहे, तिथं जाळलेत. त्याच्यामुळं पपईचं झाड सेफ आहे. हे बघा इथं पपईचं झाड आहे.